छोटे से ब्रेक के बाद एक बार फिर आपका स्वागत है न्यूज 24/7 तक। मैं हूं आपके साथ निशा नंदू। आइए रुक करते इस वक्त की बड़ी खबर की ओर। 4 अप्रैल को विसापुर टोल नाका इलाके में अवैध रूप से बनाए गए ट्रैफिक ब्लॉक के कारण एक शिक्षक की जान चली गई। टोल बूथ मैनेजर की ऐसी दबंगई के कारण कई लोगों की दुर्घटनाएं हो चुकी हैं, लेकिन किसी ने आवाज उठाने की जहमत तक नहीं उठाई। मृतक शिक्षिका के पति डॉक्टर जब भीमराव जी जीवने ने उलगुलान संगठन के संस्थापक अध्यक्ष राजू जोड़े के पास जाकर न्याय की मांग की तो उन्होंने प्रशासन को जोरदार आंदोलन की चेतावनी देते हुए अल्टीमेटम दे दिया। इस पर प्रतिक्रिया व्यक्त करते हुए डॉक्टर भीमराव जीवने ने उलगुलान संगठन के संस्थापक अध्यक्ष राजू जोड़े के प्रति आभार जताया और अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि मृतकों के साथ न्याय हुआ है। एप्रिलला बल्लारपूर टोल नाक्यावरती डॉक्टर जीवने दंपत्य चंद्रपूरवरून येत असताना नवीन बनलेला स्पीड ब्रेकर कोणालाही दिसला नाही। स्पीड ब्रेकर बनवत असताना रिफ्लेक्टर वगैरे लावायचे होते, परंतु टोल नाका प्रशासनाने लावलं नाही। याआधी सुद्धा तिथे बरेच अपघाती निधन झाले। त्यानंतरही टोल प्रशासनावरती कुठल्याही प्रकारे जिल्हा प्रशासनाचा टोल नाक्यावरती कुठलाही निर्बंध नाही किंवा त्यांच्यावरती सक्ती नाही। अशा अनेक घटना टोल नाक्यावरती घडत असल्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासन गप्प असते। त्यामागे काय गूढ आहे ते माहीत नाही, परंतु जीवने मॅडमचा हा निधन अत्यंत दुर्दैवी निधन आहे। त्यांच्या मागे पश्चात कुटुंब त्या सगळे उद्ध्वस्त झाले। अशा टोल नाक्याच्या दुराचारामुळे बरेच लोकांचा जीवन सुद्धा उद्ध्वस्त होते। टोल नाका प्रशासन विरोधात सक्तीची कारवाई झाली पाहिजे। डॉक्टर जीवने साहेब आणि शिक्षक ताई माझ्याकडे आले, त्या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलं आणि आंदोलनाचा इशारा दिला। टोल नाका प्रशासनावरती गुन्हा दाखल नाही झाला तर टोल नाक्याविरोधात आम्ही आंदोलन करू। जिल्हा पोलीस अधीक्षक बल्लारपूर ठाणेदारांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन काल टोल नाक्याविरोधात गुन्हा दाखल केला। 304, 283 टोल नाका प्रशासनावरती कडक सक्तीनं कारवाई झाली पाहिजे। टोल प्रशासनाच्या जो कोणी जिम्मेदार अधिकारी आहे, टोल नाका मालक, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर अशाच घटना घडत राहिली तर टोल नाका सुद्धा बंद पडला पाहिजे। नमस्कार, मी भीमराव तुळशीराम जीवने। मी आणि माझी पत्नी बीनावती भीमराव जीवने आम्ही दोघे 4 तारखेला बोर्डाचे पेपर मॉडरेटरकडे देण्यासाठी चंद्रपूरला गेलो होतो। आम्ही तिथून परत येत असताना विसापूर टोल नाक्याजवळ नवीनच ब्रेकर बनलेलं होतं। त्या ब्रेकरवर पांढरे पट्टे किंवा अशा कोणती निशाणी लावलेली नव्हती। त्यामुळे त्या ब्रेकरवर माझी गाडी थोडी उसळल्यासारखी झाल्यामुळे माझी पत्नी रोडवर पडली आणि पत्नीचा उपचारामध्ये दरम्यान मृत्यू झाला। या अपघातानंतर माननीय राजूभाऊ जोडे यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ठाणेदार साहेबांसोबत चर्चा करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला FIR मिळवून दिला। या ब्रेकरवर या अगोदर सुद्धा काही अपघात झाले असतील, परंतु त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही। यापुढे सुद्धा असे गुन्हे त्या ब्रेकरवर होऊ नये याकरिता माननीय राजूभाऊ थोडे आम्हाला सहकार्य करीत आहेत आणि त्यांच्यावर त्या टोल नाका व्यवस्थापनावर ठोस कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे।